सची उंच होईल हे की नाही, एकदम आईवरच जाणार आहे सची, तिच्या आईवर. तर वरती आपण इथं आहे ना पुट्टी नाही लावलेली, डायरेक्ट रंग लावलेला. आणि बघा हा ह्या खोलीचा रंग अतिशय छान. आज बुधवार आणि सकाळचं वातावरण ढगाळ ढगाळ, अगदी ढगं ढगं, पूर्ण आकाशभर ढग आहे. चला आता पहिला पाऊस पडल्यानंतर हे आता आंबे काढणीलाच येतात म्हणा. तसे ते पडू राहिलेले आहे, रोज 2-2 का आहे ना खाली पडत आहे. पण हे काढायचे कारण आता पाड आलेला आहे. पण कसं 4 दिवस ठेवलेले यासाठी की आणखी त्या आंब्यामध्ये गोडी वाढेल. किती पाणी दिलं होतं बाई मी याला मोगऱ्याला, आणि फुलं किती येईन, मी 2-3च आली. 7 वाजेपर्यंत पाणी भरून घेते. आता हे ना इकडं झाडाला लावून देते. इकडं काल काही दिलं नाही, हे आपले हे काय नाही याच्यामध्ये हे वाळलं बाई, इकडे लक्ष गेलं ना. सागाचे रोपं इकडे लावून देते, पहिलं पाणी भरून घेते, मग बाकीचं आवरते. चला असं आता हे रूम सगळं झालेलं आहे खालच्या आतमधल्या. आणि आज आहे ना ही वरची रूम आहे ना, ही वरची रूम होणार आहे. नंतर मग बाहेर प्रायमर लावणार आहे. तर आपले आंबे झाडाचे आता जेवढं पाऊस आज दिसतोय का काय माहिती, वातावरण तर वाटतंय आज किंवा उद्या सगळे जर पडले ना मग काही खरं नाही. कारण ती जेव्हा पडले का मग ते असं एवढं चांगले नाही लागत. पण अजून काही हे नाही, पाड नाही आलेला. काही हिरवे चेन काही आलेले आहे. हे इकडच्या झाडाचे पूर्ण हिरवे. चला जिरे मोहरी टाकली मी. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कृषी ब्लॉग. आणि चला स्वयंपाकाची वेळ झाली आहे, भाजी पटकन करून घेते. तेल टाकलं आहे, जिरे मोहरी टाकलेली आहे, कोथिंबीर हे टाकत आहे. चवीपुरतं आपलं मिरची लाल तिखट टाकलेलं आहे, हळदही टाकली. आता हे जे शेंगदाणे ना, शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे. आता हे चिरलेले दोडके टाकून दिले, त्याची साल वगैरे काढली आणि टाकून दिलेली आहे. तर मी आज शेंगदाणे टाकूनच दोडक्याची भाजी बनवते, बाकी डाळ बिळ नाही टाकली. पातळच बनवते कारण उन्हाळ्यामध्ये ना कोरडं खावलंच जात नाही. काही करावं किती ऊन आहे बाई, इतकं घाम घाम चालतो. शिजण्यापुरतं पाणी टाकून दिलेलं आहे. आणि आता याच्यात राहिलं आहे मीठ टाकलेलं आहे. आणि चला आता ही भाजी शिजली, हे दोडके शिजले का झाली आपली भाजी. आली तुझा मोबाईल हवा ना तुला, तुझा मोबाईल घे, झालं काम माझं. थँक्यू. देतच नव्हती मोबाईल, पण दिला मुश्किल त्याने, कारण तिचा गेम होता ना. चल जेवण करते. दोडक्याची भाजी देऊ का तुला? दोडक्याची भाजी देऊ नको? चालेल. चला आता दुपार झाली आणि इथं मी बसलेली होती. चला आता आहे ना जे वरचं काम चालू आहेत ना ते आपण पाहायला जाऊ. तर आज आहे ना एकच जण आलेला आहे, म्हणजे कलर पण झालेला आहे. इथला कलर जेवण चालू आहे दादाचं. चला इकडचं सामान सगळं बाहेर. खाली जे आहे ते पूर्ण घर रंगून झालेलं आहे, म्हणजे भिंतींना कलर झालेला आहे. आता राहिले आहे अगदी ती वरची टेरेसवरची खोली. तर तिथं पुट्टी नाही मारणार, तिथं फक्त कलर मारणार आहे. डबल वगैरे हात देतील ते. आणि एकच जण आलेला आहे. चला आता काय करते सचीवरचा कलर पाहिला, एकदम बेडरूम खोलीला दिला आहे तसंच आहे ना. तू बघितला नाही?
कधी बघितला? कशी बघितला? या खोलीला आता कसा दिसतो दिवसा बघा, कसा कलर. आई कधी येणार आहे? कधी? सॅटर्डे किंवा संडे. अच्छा. तुला मोठं होऊन काय बनायचं? आता मी काही मोठ्यापणी काय बडायला म्हणजे काय, मी झाली माझं मस्त BEd झालं, MA झालं, पण एवढंच कमी. मी काय आता बनायचे, आता फार आता वय झालंय. मग तू काय बनणार आहे सांग? आय पॉप आयडल. मागच्या वेळेस तर तू वेगळं बनणार होती. नाही, हे फिक्स आहे माझं आय पॉप आयडल. म्हणजे तू आता पुढच्या वर्षी वेगळं तुझं मत होईल. नाही, जोपर्यंत तू जेव्हा बनशील ना तेव्हा ते खरं. आता हे फिक्स आहे आय पॉप आयडल. काय प्रकार राहतो तो आय पॉप आयडल? खेळ आहे काय? पॉप आयडल म्हणजे काय राहतं? एक ग्रुप असतो, गर्ल्स किंवा बॉयज टीम्स असतात, त्या ग्रुपचं नाव ठेवतात. आता के पॉप आयडल हे साऊथ कोरियन पॉप आयडल, आय पॉप आयडल आता न्यू झालं इंडियन पॉप आयडल. तर त्या ग्रुपचे वेगळे वेगळे नाव असतात आणि मग त्याच्यात डान्स होतो, सिंगिंग होते, रॅप असतो. अच्छा, तुला हे सगळं मिक्स असतं ते. म्हणजे एकच काहीच नाही पोझिशन, सगळं इन्फ्लुएन्सर बनायचं आहे का युट्यूबचं? युट्यूबचं नाही, मग स्टेज असतं आम्हाला डान्ससाठी, प्रॅक्टिस वगैरे. अच्छा. आमच्या समजा कोरियाला 10,000 एका परफॉर्मन्सचे रूप. मग तू काय आला मग शाळा शिकू राहिली? मग तुला ते स्टेजवरच काय करायचंय? डान्स वगैरे असतो, सिंगिंग असते असं. मग जर मला आय पॉप आयडल बनायचं तर 5,000 असतील माझ्या एका कॉन्सर्टचे. बरं ठीक आहे, जाऊ दे. आता सरबत पिला? नाही. चहा झाला? तोडायचे ते आता तोडू. आता उद्या पाऊस येतोय म्हणताय, मग पावसात हे आंबे झाले तर मग तोडून घेऊ. कुणी आलं नाही म्हटलं? तुझीचे लग्न आहे त्यांच्या घरी, कोणाच्या घरी. हा का? मग काय फोन बिन झाले का तुझे? नाही, तुझे फोन होते की नाही पुण्याला? होता राणी आत्याने, पण मग ते म्हटले जूनमध्ये येणार आहे. आमची सची आळंदीला राहते, देवाची आळंदी. किती छान ठिकाणी राहतात ते. इंद्रायणीला पाणी आलं का नाही? मला नाही माहिती. सची पुढच्या वर्षी लय उंच दिसेल ग तू, आहे की नाही? सची लय उंच होणार आहे, तिच्या मम्मीवर, आहे की नाही? तिच्या आईवरच जाणार आहे ती उंचीला, म्हणजे माझ्यापेक्षा उंच होईल. चला, आता आपल्या अक्काच्या त्यांच्या घरातलं सगळं रंगकाम झालेलं आहे, वरचं पण पूर्ण झालेलं आहे, तुम्हाला मी दाखवलंच. आणि आता आहे ना, आज काय येणार नाही वाटतं ते. आणि वैष्णवी पण येतं नाही आहे, तर ती उद्या परवा येईल पुन्हा. आणि इकडं मी ना आता काय करू राहिले, भजी काढू राहिले आहे घोसाळ्याचे. म्हटलं आता ह्या कढईमध्ये, ही कढई काय होते की आता किती तिला तयार केली असली ना तरी पण मग म्हटलं ही कढई चांगली वापरात काढावा. तर याच्यावर तळण करून घेते. तर म्हटलं भजी काढून घ्यावा, काहीच पीठ काढून ठेवलेलं आहे. तर आता घेते भजी काढून पटकन. आता मस्त कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि थोड्या वेळात आता ते खळखळला पण आहे. आणि आता ही मी सर्व घोसाळीची भजी त्यामध्ये एक एक करून सोडत आहे. जसं काही ती सोनेरी चांदण्यासारखी ती आता हळूहळू पद्धतीने कशी वर येऊ राहिलेली आहे. आणि या खळखळत्या सरोवरामध्ये छानपैकी तरंगू पण राहिलेली आहे. मनीला फक्त तेलाचा वास जरी आला ना, तिला बरोबर कळतं काही ते तळणमळण चालू आहे. ती लांब असू दे, येणारच. आणि चालू आहे तिची म्याव म्याव करून, मला दे मला दे मला दे. आता मी काय तळते हे तिला काही माहिती नाही, कारण इकडं भजी वर चालू आहे. आणि तसं तरी ती खाईलच, कारण ते बेसन पिठाचं असतं ना, तर बेसन पीठ खाईन आणि घोसाळे ठेवून देईल ती. पीठ मी इतकं मळून ठेवलं आहे ना, फक्त घोसाळीचीच भजी नाही होणार. मग आता त्याच्यामध्ये एक बटाटा चिरून पण होईन आणि कांदे पण. तर अशा पद्धतीने 3 पद्धतीचे आता माझी भजी होत आहे. तर भजी आणि त्याचबरोबर टोमॅटोचा केचप, अतिशय सुंदर असं मिश्रण.
2-4 दिवस इतकं म्हणजे ना घाम ना, रात्री घाम, फॅन लावला तरी घाम. अरे बापरे, इतक्या घामोळ्या आल्या ना आणि खूप आगाग व्हायला लागली. मग सांगितलं, मी साची गेली होती गावात म्हटलं, मग नायसिलची पावडर घेतली तर घामोळ्या जाणारच. आणि आमचा सोनू जेव्हा लहान होता ना, जेव्हा लहान पोरं होते हे साचिन ते, तेव्हा त्यांना हीच पावडर लावायचो आम्ही, कारण ते गुंडाळल्यानंतर खूप घाम असा पोरं व्हायच्या आणि घामोळ्या यायच्या. तर म्हटलं आणि हे लावल्यानंतर, ही नायसिलची पावडर लावल्यानंतर अगदी थंड वाटतं. इकडे लावून देते. तसं कुलकुल वाटतंय ना, एकदम थंड जसं बर्फ. तर चला आता मनीला दिले भजे. खा ना, ते काय तिला ते भजे तर घोसाळ्याचे काही आवडत नाही, तिला आवडतात ते बटाट्याचे. आता बटाट्याचे खास करावं लागतील तिला. ते काय त्याची आज मस्तपैकी हेअरस्टाईल केली. इसाची दाखव, खाली दाखव, अशी छान. इकडून हे आम्हाला आहे ना, ह्या ज्या क्लिपा आहेत ना, एक काका आम्ही जत्रेला गेले होते देवीच्या, तेव्हा घेतलेल्या होत्या, पण ते झाल्या कमी तिच्यासाठी. आणि मग ॲडजस्टमेंट म्हणून मग ह्या क्लिपा लावल्या अशा. असं बरोबर कानाच्या मागं येत आहे, नाही तर कानाच्या पुढंच येत होतं. तर छान झाली आहे हेअरस्टाईल. अशी कर, खाली कर, डोकं खाली कर. यस, आवडली ना तुला? असंच. तर वरती आपण इथं आहे ना पुट्टीने लावलेली, डायरेक्ट रंग लावलेला. आणि बघा हा ह्या खोलीचा रंग अतिशय छान. तर चला माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.